नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशी वांग बटाट्याची भाजी. तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता. दिसायलाच किती सुरेख दिसते, चवीला तर अप्रतिमच लागते. साध्या सोप्या पद्धतीने अशी चमचमीत भाजी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील. त्याचबरोबर चॅनलला हाईप करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी भाजी बनवण्यासाठी 2 बटाटे आणि 2 वांगी घेतलेले आहेत. स्वच्छ वांगी आणि बटाटे धुवून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बटाटे वांगी वापरू शकता. आता आपण भाजी कट करून घेऊया. तर भाजी कट करून ठेवण्यासाठी म्हणून इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण बटाटा कट केल्यानंतर काळा पडू शकतो त्याच्यासाठी. तर अशा जर तुम्हाला हव्या असतील तर अशा लांब लांब फोडी जरी तुम्ही बटाट्याच्या वापरलात तरीही चालेल, पण आपण इथे त्याच्या 2 भाग असे करून घेणार आहोत, जेणेकरून भाजी दिसायलाही अप्रतिम लागते आणि बटाटाही छान असा शिजला जातो. तर व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने असे बटाटे आपण कट करून घेतले आणि आता आपण वांगही कट करून घेऊया. तर त्याचा डेटाचा जो भाग आहे तो कट करून बाजूला काढायचा आहे आणि त्यानंतर अशा लांब लांब फोडी वांग्याच्या करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता वांग्याच्या फोडी आपण इथे लांब कट केलेत आणि बटाट्याच्या फोडी अशा छोट्या छोट्या कट केलेल्या आहेत. तर वांग बटाटा इथे व्यवस्थित असा कट करून घेतला आहे. स्वच्छ पाण्याने आपण 1 ते 2 वेळा आपण धुवून घेऊया. आता आपण फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा घालायची आहे मोहरी, पाव चमचा एवढं जिरं, त्यानंतर घालूया कढीपत्ता आणि आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा, जो की आपण आडवा उभा असा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा घालून छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांद्याला सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. कांदा हलका सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेतला. आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. तर ही घरीच बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे. आता आपण आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपण ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. तर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, चांगला पिकलेला घ्यायचा आहे आणि तो छान असा आडवा उभा बारीक कट करून घेतला. संपूर्ण टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया. त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला घातला आणि त्यानंतर इथे खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण 1 चमचाभर घेतलेलं आहे, जास्त वापरलेलं नाही. तर आता हे संपूर्ण वाटण आणि जे काही सुके मसाले घातलेले आहेत ते संपूर्ण व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घेऊया. सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर आपण हे मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले. तुम्ही ते पाहू शकता छान कडेनं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेऊया आणि याच्यामध्ये घालायचे आहेत कट करून घेतलेले बटाटे. तर सुरुवातीला आपण फक्त बटाटे वापरणार आहोत. तर आता बटाटे घातल्यानंतर संपूर्ण जे बटाटे आहेत ते मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व बटाट्याला मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं गॅस मंद करून छान असे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं छान असे बटाटे आपण इथं शिजवून घेतलेले आहेत. आता आपण हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व बटाटे व्यवस्थित असे पुन्हा एकदा मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे कट करून घेतलेलं वांग. तर इथे कट करून घेतलेलं सगळं वांग घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपण सुरुवातीला मीठ वापरलेलं नव्हतं, त्यामुळे आता वापरलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे भाजीचा रंग पाहू शकता, किती अप्रतिम दिसतोय. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनटासाठी आपण ही भाजी जी आहे ती पाणी न घालता वाफवून घेणार आहोत.
तर 2 मिनटानंतर पुन्हा इथे झाकण काढलेलं आहे आणि झाकण काढून आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर पाणी घालतेवेळी शक्यतो गरमच घालायचं आहे. तर इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. पाणी घातल्यानंतर या स्टेजला आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट आणि पुन्हा एकदा सर्व जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकी भाजी घट्टसर किंवा पातळ हवी असेल त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी जवळजवळ 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला 1-2 वेळा ही भाजी परतून घ्यायची आहे. तर साधारण 3 ते 4 मिनटानंतर मी झाकण काढून संपूर्ण जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी एकदा परतून घेतलेली आहे, जेणेकरून कढईला भाजी चिकटणार नाही. तर पहा, सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून नंतर झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी ही जी भाजी आहे ती इथे शिजून तयार झालेली आहे. आता ही तर भाजी शिजून तयार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी घट्टसरही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही, या कन्सिस्टन्सीमध्ये मी ही भाजी बनवलेली आहे. तर आता याच्यावरती घालायचं आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आणि इथं आपली लग्नाच्या पंक्तीत असते तशी सेम झणझणीत अशी वांग बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर अशी चमचमीत आणि झणझणीत अशी लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची भाजी तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि जर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय केली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.